नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल झालेला आहे त्याच्याहून घाणेरडा चिखल जर कुठे असेल तर तो आत्ता अरबस्थानात झालेला आहे. पण समजून घ्यायचं असेल तर शिवसेना, मग शिवसेनेची मनसे वेगळी होणं आणि मग आता उबाठा सेना आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष, मग उबाठा सेना आणि मनसे एकत्र येणं, हे जर तुम्हाला समजत असेल तर आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला समजू शकेल, अन्यथा तो खूप गुंतागुंतीचा आहे. पण भारतासाठी तो महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही देश भारताचे मित्र देश आहेत. त्यातला UAE जिगरी दोस्त आहे, सौदी अरेबिया चांगला मित्र देश आहे. आणि जेव्हा हे मित्र देश, जे एकमेकांचे मित्र देश होते आहेत, एकमेकांशी भांडतात, तेव्हा कोणाची बाजू घ्यायची हे कळत नाही. सध्या सौदी अरेबिया आणि UAE संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. संघर्ष कशामुळे निर्माण झाला आहे तर येमेनमध्ये हुती बंडखोरांविरुद्ध दोघेही एकत्र लढत असले तरी देखील दोघांची उद्दिष्ट वेगळी आहेत आणि त्याच्यातनं त्यांच्यात बेबनाव निर्माण झालेला आहे. येमेन हा देश सौदी अरेबियाच्या दक्षिणेला आहे आणि त्याचे उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन असे भाग आहेत. पण प्रत्यक्षात ते पश्चिम येमेन आणि पूर्व येमेन जास्त वाटतात, कारण उत्तर दक्षिण करण्यासारखं काही नाही आहे. पण पूर्व येमेन आहे हा पूर्ण वाळवंटी आणि राहण्यास योग्य नसल्याने त्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यालाच दक्षिण येमेन म्हणतात आणि उत्तर येमेन जो हुती बंडखोरांच्या ताब्यात आहे. 2014 पासनं इथे युद्ध सुरू होतं. हे युद्ध संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या दोघांनी मिळून इराणचं समर्थन असलेल्या हुती बंडखोरांविरुद्ध सुरू केलं होतं. कारण हुती हे शिया आहेत, येमेनची राजवट होती ती सुन्नी अरब राजवट होती आणि इराणचा जो प्रभाव सगळ्या क्षेत्रात वाढत होता. मग त्याच्यात इराक असेल, लेबेनॉन असेल, सिरिया असेल, हमास असेल, तसंच येमेनमध्येही इराणनी आपल्या पाठिंब्याने सत्ता ताब्यात घेतली होती. अर्थात ही संपूर्ण सत्ता नव्हती, येमेनचे 2 तुकडे झाले होते आणि या हुती बंडखोरांना हरवायला सौदी आणि UAEनी प्रचंड प्रमाणात बॉम्बफेक केली, विध्वंस केला. 1 लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले. पण तरी देखील हुतींना काही त्यांना हरवता येईना आणि आता त्यामुळे एका प्रकारचा तह झाल्यासारखं, म्हणजे दोन्ही एकमेकांना मारून मारून थकले अशी अवस्था आहे. आता हुतींविरुद्ध लढणारे जे सगळे सौदी आणि UAE होते त्याच्यात सौदीचा आणि UAEचा हितसंबंध वेगवेगळे आहेत. संयुक्त अरब अमिराती हा देश बंदरांवर चालणारा देश आहे. दुबई पोर्ट्स ही कंपनी आपल्याला माहिती आहे, जगात सगळीकडे प्रमुख बंदरं त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे येमेनमधलं जे बंदर आहे त्या बंदराचा विकास करून तो विकास झाल्यावर तिथे मुक्त व्यापार आणि मुक्त व्यापाराच्या मार्गे तिथे समृद्धी आणि त्याच्यातनं स्वतःची समृद्धी, हे संयुक्त अरब अमिरातीचं उद्दिष्ट आहे. पण सौदी अरेबियासाठी येमेनचं वेगळं महत्त्व आहे, कारण सौदी अरेबियाच्या दक्षिणेला येमेन आहे आणि तिथे जर हुतींची सत्ता आली तर आज ना उद्या सौदी अरेबियात ते आपला प्रभाव वाढवतील. सौदी अरेबियातल्या तेल समृद्ध भागामध्ये शिया लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे सौदी अरेबियाचं म्हणणं आहे की येमेन एकसंध राहायला पाहिजे, त्याचे तुकडे होता कामा नयेत आणि ते करण्यासाठी हुतींचा पराभव करायला पाहिजे. पण UAEकडे हुतींचा पराभव करायला लागणारा वेळ नाही आहे, कारण त्यांचं उद्दिष्ट बंदर विकसित करणं आहे. आणि हे मुख्यतः मतभेद या 2 देशांमध्ये, जरी एकमेकांचे भागीदार असले, जसे आत्ता भाजपा शिवसेनेत युती करून असले तरी काही मतभेद आहेत. काही ठिकाणी युती आहे, काही ठिकाणी नाही आहे. तसे मतभेद सौदी अरेबिया आणि येमेन म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत. हेच मतभेद वेगवेगळ्या विषयांवर दिसत आहेत. सोमालीलँडला इस्रायलनी मान्यता दिली तेव्हा सौदी अरेबियाने त्याचा कडाडून विरोध केला. संयुक्त अरब अमिरातीने त्याच्याबद्दल मौन व्रत धारण केलं, त्याचा काही निषेध केला नाही. इतरही विषय आहेत त्याच्यामध्ये सौदी आणि UAE यांच्यातले वेगवेगळे मतभिन्नता समोर आलेली आहे. आता नेमकं झालं काय तर
येमेनचा जो दक्षिणेचा भाग आहे, जिथे सौदी आणि UAE या दोघांचे पाठिंबा असलेले गट आहेत, त्याच्यामध्ये एक STC आहे, म्हणजे त्याला साऊथ ट्रान्झिशनल काउन्सिल, आणि एक PLC आहे, म्हणजे PLC आहे ही प्रेसिडेन्शियल काउन्सिल, आणि एक ह्या दोन गटांमध्ये हे दोघं भागीदारही आहेत, पण त्यांच्यामध्ये संघर्षही चालू आहे. तर UAEच्या दुबईच्या फुजैरा बंदरातून एक शिपमेंट निघाली आणि ती शिपमेंट इकडे येमेनमध्ये पोचली. असा आरोप झाला की त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत आणि एका प्रकारे UAE सौदीचा जो पाठिंब्याने लढणारा गट आहे त्याच्या विरोधात UAE मदत करते दुसऱ्या गटाला. म्हणजे जे आरोप सध्या निवडणुकांच्या पूर्वी भाजप आणि शिवसेनेत होत होते, तुम्ही आमचे कार्यकर्ते का पक्षात घेतले, तुम्ही आमचे कार्यकर्ते का पक्षात घेतले, आणि असं जर झालं तर आम्हाला स्वतंत्र लढायचा विषय करावा लागेल, आणि मग ती भांडणं झाली आणि मग दोघेही दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यावर आम्ही एकत्र लढणार आहोत वगैरे असं घोषित करण्यात आलं. आता बऱ्याच महापालिकात ते वेगवेगळे लढतात, गोष्ट वेगळी, पण तशीच काहीशी गोष्ट सौदी अरेबिया आणि UAEची आहे. आणि त्यामुळे सौदी अरेबियाला असं वाटलं की आपल्या पाठिंब्याने जो येमेनमधला गट आहे PLC त्याच्या विरोधात लढायला STCला UAE मदत करते. प्रत्यक्षात ती जी शिपमेंट होती, जे सामान UAE मधनं इकडे आलं होतं, त्यामध्ये शस्त्रास्त्र नव्हती, त्याच्यामध्ये गाड्या होत्या. UAEचं म्हणणं आहे त्या गाड्या आम्ही आमच्या सैन्यासाठी पाठवल्या आहेत. आता UAEचं सैन्य कितीच असणार? UAEची लोकसंख्या 1 कोटी, त्याच्यातली भारतीय इतरांची संख्या 70, त्यातल्या अमिराती लोकांची संख्या जेमतेम 15 ते 20 लाख आहे. त्या 15 ते 20 लाख लोकसंख्येत सैनिक किती असणार आणि त्या सैनिकातले किती सैनिक येमेनमध्ये असणार याचा विचार करा. पण त्यांचं म्हणणं आहे हे आमच्या इकडनंच निघाली होती, पण त्याचा काही युद्धाशी संबंध नाही, आमचे तिथे काही सैनिक आहेत त्यांच्यासाठी पाठवली होती. सौदी अरेबियाचं म्हणणं आहे ही त्यांच्यासाठी पाठवली नव्हती, तर ही शत्रूला मदत करायला ही पाठवलेली होती, म्हणजे STCला मदत करायला पाठवलेली होती. आणि त्याच्यामुळे सौदी अरेबियाने असं जर काही झालं तर त्याच्यावर हल्ला करण्याची वगैरे धमकी दिली. त्या STCने यांचे काहीतरी ताब्यातला प्रदेश काही थोडासा घेतलेला आहे. पण त्याच्या मागे जाऊन म्हणजे नेमकं हे कशामुळे होतंय, हा अविश्वास कशामुळे होतोय? पुन्हा तिथे भाजप आणि शिवसेना किंवा इतर पक्षांचं उदाहरण द्यायला हरकत नाही. सौदी अरेबिया ज्या वेगाने विकास करतोय, त्यांनी जे इस्लाम मूलतत्ववाद त्याला सोडचिठ्ठी देत महिलांना गाडी चालवायला परवानगी दिली, महिलांना बुरखा न घालायची परवानगी दिली, रेव पार्टी वगैरे संगीताचे कार्यक्रम, तिथे सिनेमागृह बंद केली होती, सिनेमागृह उघडली, सौदी टुरिझमच्या जाहिराती सगळीकडे लागायला लागल्या. आणि एका प्रकारे दुबईला आणि अबुधाबीला स्पर्धा करण्याचा प्रयत्न सौदी अरेबिया करायला लागला. स्पर्धेचं काही कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, पण एक मनात संशय निर्माण होतो की तू स्पर्धा करताना माझ्यापेक्षा जास्त स्वस्त दिलंस तर मग माझं काय होणार. आणि त्यामुळे जी मैत्री होती त्याच्यात थोडीशी जागा अविश्वासाने घ्यायला सुरुवात केली. नंतर महत्त्वाच्या विषयांवरचे जे वेगवेगळे मतं आहेत, खास करून इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याबरोबर आज संयुक्त अरब अमिरातीचे इस्रायलबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध तयार झालेले आहेत. सौदी अरेबिया अजून इस्रायलला मान्यता द्यायला तयार नाही, कारण सौदी अरेबियाकडे मक्का मदिना असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपण या मुस्लिम जगांचे प्रमुख आहोत आणि त्यामुळे आपण जी भूमिका घेऊ ती लोकांना पटायला पाहिजे, मुसलमानांना जगभरातल्या पटायला पाहिजे. आणि त्या विषयावर थोडेसे मतभेद आहेत. सोमालीलँडच्या मुद्द्यावर मतभेद आहेत, कारण तिथेही UAEची भूमिका वेगळी आहे, कारण तिथेही बंदर विकास करायचा झाला सोमालीलँडमध्ये, तांबड्या समुद्रात. हा सगळा भाग खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक सगळी तिथे होते. येमेनमध्ये जिथे संघर्ष सुरू आहे तिथे तेलाचे साठे आहेत आणि त्यामुळे UAEला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि या विभिन्न हितसंबंधांमुळे दोन मित्र देशांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. भारतासाठी ही काळजी करण्याची गोष्ट आहे खूप. म्हणजे आपला प्रश्न नाही आहे हा, पण आपले दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत आणि त्यांच्यात जर शीतयुद्ध सुरू झालं तर भारतावर याचे परिणाम होऊ शकतात. कारण सौदी अरेबिया ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या जवळ जातोय, पाकिस्तान हा काही त्यांच्या बरोबरीचा देश नाही आहे, पण त्यांच्या मनात कायम असुरक्षितता असते आणि त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पाकिस्तानची गरज लागते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता आणि या सगळ्या भागात लाखो म्हणजे जवळजवळ 50 लाख भारतीय तिथे काम करतात आणि त्यामुळे भारतासाठी हा विषय फॉलोअप करणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं
अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.